सो हाय एव्हरीवन, आपण 12th बायोलॉजीचा रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन टॉपिक स्टार्ट केला होता, जो टोटल 8 मार्क्ससाठी आहे बोर्डसाठी. आणि आज आपण त्याचा लास्ट पार्ट बघणार आहोत आणि आज नंतर आपला हा टॉपिक कंप्लीट होईल. आपण रेस्पिरेशन शिकलो, सर्क्युलेशन सिस्टीम ऑफ ह्युमन, मग हार्ट शिकलो, मग मेकॅनिझम शिकलो आणि आज आपला हा लास्ट पार्ट आहे. यामध्ये बस एक छोट्या कन्सेप्ट्स आहे ब्लड प्रेशरच्या वगैरे, त्या बघणार आहोत. सो आपण स्टार्ट करू पल्सनी. व्हॉट इज पल्स? जे आपण रिस्टच्या आर्टरीजमध्ये फील वगैरे करतो, दॅट इज पल्स. सो प्रेशर वेव, पल्स मीन्स एक प्रेशर वेव आहे जे आर्टरीजनी जनरेट होतं. बेसिकली कोणत्या आर्टरीज पल्स शो करतात? दॅट इज ज्या आर्टरीज हार्टच्या कनेक्टेड असतात डायरेक्टली, म्हणजे ज्या आर्टरीज डायरेक्टली ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात त्या आर्टरीज पल्स रेट शो करतात. सो अँड द पल्स रेट जो आहे तो वेंट्रिक्युलर सिस्टॉलमुळे जनरेट होतो. अँड रॅडियल आर्टरीज, व्रिस्ट अँड कॅरिओटाइड आर्टरीज पल्स रेट शो करतात. दॅट इज रॅडियल आर्टरीज, व्रिस्ट आर्टरीज अँड कॅर्डिओ आर्टरीज, ह्या 3 ज्या आर्टरीज आहे ते पल्स शो करतात. मग पल्स रेट काय आहे बेसिकली? दॅट इज पल्स रेट इज इक्वल्स टू हार्ट रेट. मीन्स हार्ट ज्या रेटनी बीट करतं दॅट इज इक्वल्स टू पल्स रेट. जर पल्स रेट वाढलं सो दिस कंडिशन इज कॉल्ड टॅकाकार्डिया, दॅट इज 100 बीट्स पर मिनिट. आणि जर पल्स रेट कमी झालं दॅट इज ब्रॅडिकार्डिया, डिक्रीज इन पल्स रेट, दॅट इज 60 पर मिनिट. पल्समध्ये बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रेशर वेव्हनी जनरेट होतं, आर्टरीज शो करतात, इट इज ड्यू टू वेंट्रिक्युलर सिस्टॉल. या 3 आर्टरीज पल्स रेट शो करतात. मग पल्स रेट कमी झालं आणि जास्त झालं, याच्या कंडिशन्स काय आहे? हे 2 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. दॅट इज पल्स. द नेक्स्ट पॉईंट इज ब्लड प्रेशर, दॅट इज आपण BP म्हणतो त्याला. सो BP मीन्स व्हॉट? ब्लड प्रेशर मीन्स व्हॉट? जे ब्लड प्रेशर जनरेट करतं ब्लड वेसल्सच्या वॉल्सला, दॅट इज ब्लड प्रेशर. द प्रेशर जनरेटेड बाय ब्लड ऑन द वॉल्स ऑफ ब्लड वेसल्स इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. मग ब्लड प्रेशर मेजर करायचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, दॅट इज स्पॅग्मोमॅनोमीटर. ह्या इन्स्ट्रुमेंट आपण बेसिकली हॉस्पिटल्समध्ये वगैरे बघतो. जे एजेड पेशंट असतात किंवा ज्यांना काही हार्टचा प्रॉब्लेम असतो त्यांना बेसिकली हे इन्स्ट्रुमेंट BP चेक करायसाठी यूज केले जातं. एक क्लफ असतो, तो हँडच्या अराउंड रॅप केला जातो, स्लीपिंग पोझिशनवर पेशंटला ठेवलं जातं आणि नंतर एक बलून टाईप इन्स्ट्रुमेंट असतो ज्याने एअर पास केली जाते आणि जो आपला हँडचं सर्क्युलेशन आहे ते स्टॉप करून सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर हे 2 प्रेशर मेजर केले जातात. सो मग याची जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला मेजरमेंट ऑफ BPमध्ये बघायची आहे. सो नाव ब्लड प्रेशर बघू. सो ब्लड प्रेशर मेजर करतात आर्टरीज थ्रू, बिकॉज आर्टरीजमध्ये हार्टचं जे हार्टने जो ब्लड पंप केला असतो त्याचं प्रेशर इझिली दिसतं. सो दॅट इज ब्लड प्रेशर इज मेजर फ्रॉम आर्टरीज. देन आर्ट्रियल ब्लड प्रेशर हे आपल्याला शिकायचं आहे. Arterial blood pressure means what? That is pressure exerted by arterial wall due to the ventricular contraction, that is systole. जेव्हा ventricular contraction होते तेव्हा आर्टरीजच्या वॉल्सला जे प्रेशर एक्झर्ट केलं जाते दॅट इज बेसिकली आर्ट्रियल ब्लड प्रेशर. मग हे किती असते? याची एक मीन्स रेंज आहे, दॅट इज 120 mmHg. ही रेंज दॅट इज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. देन हे झालं वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनचं. आणि जेव्हा वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन होतं त्यावेळेस डायस्टॉलिक प्रेशर मेजर केलं जातं, दॅट इज 80 mmHg. हे झालं DP आणि हे झालं SP. SP आणि DPचं रेशिओ दॅट इज BP. दॅट इज BP इज इक्वल्स टू SP अपॉन DP. दॅट इज मग ह्या दोघांची व्हॅल्यू टॅली करून BP फाइंड आउट केला जातो. बेसिकली 120 अपॉन 80 mmHg. दिस इज BP. Difference between systolic and diastolic pressure
इज अ पल्स प्रेशर. मीन्स हे जे 120 mmHg आणि 80 mmHg यांचं डिफरन्स इज अ पल्स प्रेशर दॅट इज 40 mmHg. मग त्यानंतर एक कंडिशन आहे आर्थ्रियस स्क्लेरोसिस. हे आपल्याला जे आपण नंतर डिफेक्ट्स बघणार आहोत बीपीमुळे काय काय होते त्यामध्ये बघू. त्यानंतर हायपोटेन्शन आणि हायपरटेन्शन. बेसिकली हायपोटेन्शन मीन्स डिक्रीज इन बीपी अँड हायपरटेन्शन इज इन्क्रीज इन बीपी. मग डिक्रीजची पण रेंज आहे दॅट इज 90/60 mmHg दॅट इज डिक्रीज दॅट इज हायपोटेन्शन. देन हायपरटेन्शन म्हणजे 40 and 90 mmHg दॅट इज इन्क्रीज इन बीपी. या दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आणि यांच्या व्हॅल्यू पण लक्षात ठेवायच्या, MCQजमध्ये विचारल्या जाते. देन नेक्स्ट आहे फॅक्टर अफेक्टिंग द बीपी. आता एखादी प्रेशर आहे किंवा कोणती फिजिकल कंडिशन आहे त्याला काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. मग ते कसे अफेक्ट करतात ते पण बघू. दॅट इज फॅक्टर अफेक्टिंग बीपी, कार्डियाक आउटपुट, पेरिफेरल रेझिस्टन्स, ब्लड व्हॉल्यूम अँड EDC. ह्या काही कंडिशन्स आहे ज्या बीपी आहे त्याला अफेक्ट करतात. कधी कधी आर्टरीजचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम, ब्लड विस्कोसिटी आणि एज किंवा मग कोणता डिसीज असेल ते, या सगळ्या गोष्टी बीपीला अफेक्ट करतात. सो कार्डियाक आउटपुट कसा अफेक्ट करतो ते बघू. कार्डियाक आउटपुटमध्ये शिकलो आपण दॅट इज 5 लिटर पर मिनिट ब्लड हार्टमधनं फ्लो होतं. सो इफ जर कार्डियाक आउटपुट इन्क्रीज झाला तर सिस्टॉलिक प्रेशर इन्क्रीज होणार. सिस्टॉलिक प्रेशर मीन्स दॅट इज SP. मग हे जर इन्क्रीज झालं तर ऑब्वियसली ब्लड प्रेशरसुद्धा इन्क्रीज होणार, इफेक्ट होणार. सो दॅट इज इन द वे कार्डियाक आउटपुट इफेक्ट द बीपी. देन नेक्स्ट इज पेरिफेरल रेझिस्टन्स इन्क्रीज झालं तेव्हासुद्धा बीपी इन्क्रीज होतो. मग पेरिफेरल रेझिस्टन्स इन्क्रीज कधी होते, जेव्हा हे जे हॉर्मोन्स आहे यांचं सिक्रिशन वाढतं ब्लडमध्ये, त्या टाईमला पेरिफेरल रेझिस्टन्स इन्क्रीज होतो दॅट इज इन्क्रीज इन बीपी. नेक्स्ट ब्लड विस्कोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बीपी. जेव्हा हे डिक्रीज होणार तेव्हा बीपी पण डिक्रीज होणार. जेव्हा विस्कोसिटी इन्क्रीज होणार तेव्हा ऑब्वियसली बीपी पण इन्क्रीज होणार. तर ब्लड लॉस जेव्हा होतं ॲक्सिडेंटमध्ये वगैरे तेव्हा ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज होतो आणि तेव्हासुद्धा बीपी डिक्रीज होते. या 3 कंडिशन्स आहे ज्यामुळे बीपी इफेक्ट होते. देन नेक्स्ट एक नवीन डेफिनेशन और कन्सेप्ट आहे दॅट इज वेनस रिटर्न. वेनस रिटर्न मीन्स द अमाऊंट ऑफ ब्लड ब्रॉट टू द हार्ट पर युनिट टाईम. पर युनिट टाईममध्ये मीन्स आयदर इट इज सेकंड और आयदर इट इज मिनिट. त्यामध्ये जेवढं ब्लड हार्टमध्ये येणार दॅट इज वेनस रिटर्न. सो वेनस रिटर्न इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बीपी अँड बीपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल लेंथ ऑफ ब्लड वेसल्स. ही एक लाईन आहे, बेसिकली फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा. यानुसार आपण थेअरी जनरेट करू शकतो. दॅट इज वेनस रिटर्न इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बीपी अँड बीपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टोटल लेंथ ऑफ ब्लड वेसल. देन नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ बीपी. आपण ब्लड प्रेशर बघताना स्पायग्मोमॅनोमीटर बघितलं, आता त्याचं जे वर्किंग आहे ते बघू. सो मेजरमेंट ऑफ बीपी इज बेसिकली डन बाय स्पायग्मोमॅनोमीटर. त्यामध्ये मी सांगितलं क्लफ असतो, पेशंटला स्लीपिंग पोझिशनमध्ये ठेवलं जातं. क्लफ विस्टला अराउंड करून जी आपली आर्टरीज आहे त्याचा फ्लो ब्लॉक करून प्रेशर मेजर केलं जातं. सो फर्स्ट जेव्हा ते एअर पास करतात सो त्या टाईमला फर्स्ट साऊंड एक ऐकू येतो दॅट इज फर्स्ट पल्स्टियल साऊंड दॅट इज सिस्टॉलिक प्रेशर. त्या साऊंडला त्या मशीनमध्ये जे एक मर्क्युरी असते ते खालीवर होत असते, इट गिव्स रीडिंग. सो ती जी रीडिंग देईल दॅट इज सिस्टॉलिक प्रेशर. अँड नंतर अगेन थोडं प्रेशर जनरेट करून सेकंड साऊंड मीन्स तो साऊंड ऐकू येत नाही बट तो साऊंड जनरेट होतो दॅट इज साऊंड ऑफ डायस्टॉलिक प्रेशर दॅट इज ऑफ रिलॅक्सेशन. सो या साऊंडला सेकंड पल्स्टाईल साऊंड पण तो ऐकू येत नाही, इट्स नॉट हर्ड. फर्स्ट हा ऐकू येतो. ह्या दोन्ही साऊंडला कॅरेटकॉफ साऊंड म्हणतात. सो बेसिकली इन दिस वे ते स्पायग्मोमॅनोमीटरवर इझी वर्किंग असते. पेशंटला स्लीपिंग पोझिशनमध्ये ठेवलं जातं. तो क्लफ आहे तो रिस्टला रॅप केला जातो आणि एअर प्रेशर त्या बलून टाईप
इन्स्ट्रुमेंट आणि पाईप थ्रू पास करून प्रेशर मेजर केलं जातं. फर्स्ट सिस्टॉलिक प्रेशर मेजर करतात अँड देन डायस्टॉलिक प्रेशर मेजर करतात. याची जे नॉर्मल व्हॅल्यू आहे ते बघितली आपण, दॅट इज 120 अँड 80 mmHg. इफ त्याच्यात डिफेक्ट असेल तर त्या कंडिशन दॅट इज हायपोटेन्शन हायपरटेन्शन. द नेक्स्ट बघू आपण हायपरटेन्शन, दॅट इज इन्क्रीज इन BP. सो जर सपोज 40 to 90 mmHg इन्क्रीज झालं मीन्स आपलं जे नॉर्मल आहे ते 120 and 80 आहे, बट त्याच्याही वर गेलं, दॅट इज 140 and 90. दिस इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. आणि याच्याही वर गेलं सो इट कॉज अ सिरियस कंडिशन. सपोज 190 and 120 mmHg झालं BP, इट कॉज अ सिरियस कंडिशन. समटाइम इट कॉजेस ब्रेन हॅमरेज और किडनी फेलियर ऑल्सो. So this is basically hypertension. Then next is angina pectoris, that is chest pain. BP increase मुळे कधी कधी हार्ट अटॅकचे चान्सेस असतात. जो सेव्हियर हार्ट अटॅक असतो किंवा माइल्ड हार्ट अटॅक असतो त्यावेळेस चेस्ट पेन होतं. सो दिस इज बेसिकली angina pectoris. मीन्स हार्ट अटॅक नसतो, इट इज पेन इन अ चेस्ट जे कम्प्लिटली लेफ्ट साईडला इन्क्रीज होत जातं, दॅट इज angina pectoris. Then next is coronary arteries disease, that is CAD, basically CAD. It mainly contains arteriosclerosis. That means arteries मध्ये कोलेस्ट्रॉल फॅट्स अशा काही गोष्टी एका जागेवर मीन्स कलेक्ट होतात आणि जे आर्टरीचं ल्युमेन आहे जिथनं ब्लड पास होतं तो ल्युमेन डिक्रीज होतो आणि ब्लडला पास व्हायला स्पेस राहत नाही. दिस कॉजेस आर्थरियोस्क्लेरोसिस, दॅट इज करोनरी आर्टरीज डिसीज. देन नेक्स्ट इज अँजिओग्राफी. हा वर्ड तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल. एखादी पेशंट असेल ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे और अदर ब्रीदिंग प्रॉब्लेम आहे, त्यांची अँजिओग्राफी वगैरे केली जाते. इट इज बेसिकली टेस्ट, दॅट इज इमेजिंग ऑफ पोझिशन ऑफ ब्लॉकेज. आपल्या सिस्टीममध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काही ब्लॉकेज असेल जिथे ब्लड पास होत नाही आहे किंवा काही डिफेक्ट असेल आर्टरीजमध्ये, यांचं डिटेक्शन दॅट इज बेसिकली अँजिओग्राफी. यामध्ये दोन आहेत. मीन्स सिरियस काही डिसीज असेल तर मग अँजिओप्लास्टी ही सर्जरी करतात किंवा बायपास सर्जरी करतात. या सर्जरीज आर्टरीजमध्ये केल्या जाते. सो दिस इज बेसिकली अँजिओग्राफी. अँजिओग्राफी मीन्स दॅट इज इमेजिंग ऑफ पोझिशन ऑफ ब्लॉकेज. कुठे जर ब्लॉकेज असेल तर तो डिटेक्ट केला जातो आणि तो क्युअर करण्यासाठी आयदर अँजिओप्लास्टी और बायपास सर्जरी ह्या दोन सर्जरीज केल्या जातात. द नेक्स्ट इज हार्ट ट्रान्सप्लांट अँड सायलेंट हार्ट अटॅक. हार्ट ट्रान्सप्लांट मीन्स जेव्हा जो आपला हार्ट आहे तो कम्प्लिटली वर्क करणं स्टॉप करतो, त्या कंडिशनला आयदर इट कॉजेस डेथ. बट जर ते कंडिशन डेथ जर अवॉइड करायची असेल तर इन हायर टेक्निक्स इन हायर हॉस्पिटल्स हार्ट ट्रान्सप्लांट केला जातो. बेसिकली जे मीन्स क्विक डेड ब्रेन असतो तो सडन डेथ असतो. मीन्स जस्ट आता एखादी डेड बॉडी एक पर्सन डेड झाला आहे तर त्याचं हार्ट बेसिकली काही मिनिटसाठी काही सेकंडसाठी वर्क असतं. मग ते हार्ट काढून एक जे डिफेक्टेड हार्टेड पर्सन आहे त्याच्या हार्टच्या जागी ट्रान्सप्लांट केला जातो. दॅट इज हार्ट ट्रान्सप्लांट. नेक्स्ट इज सायलेंट हार्ट अटॅक. हा जो सायलेंट हार्ट अटॅक आहे जस्ट थोडं पेन होतं हार्टमध्ये. मीन्स लेफ्ट साईडची आपली जी बॉडी आहे त्यामध्ये स्लाइट पेन होतं, कधी कधी डिटेक्ट पण होत नाही. दॅट इज इट इज सायलेंट हार्ट अटॅक. इट कॉजेस सम पेन इन द लेफ्ट साईड, दॅट इज सायलेंट हार्ट अटॅक. हे बेसिकली जेव्हा आपण खूप एक्सरसाइज करतो किंवा आपली बॉडी खूप वर्क करते आणि आपल्या बॉडीची जी ऑक्सिजनची नीड आहे ती कंप्लीट होत नाही, त्या टाईमला आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन डिफेक्ट होतो आणि त्या टाईमला सायलेंट हार्ट अटॅक्सचे चान्सेस असतात. सो दिस इज सम कंडिशन्स ऑफ कॉझिंग डिफेक्ट इन हार्ट अँड BP. आता आपण एक नवीन टेक्निक आहे म्हणजे हार्टचे डिफेक्ट किंवा आपल्या ब्लड प्रेशरचे डिफेक्ट डिटेक्ट करायसाठी, दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. दॅट इज इट इज ग्राफिकल रेकॉर्डिंग
that it is graphical recording of defect in the blood flow in any arteries or veins. So एक तर हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम ग्राफिकल प्रिंट देतं, ग्राफिकल इमेजिंग देतं कुठे काही डिफेक्ट असेल, आयदर इन प्रिंटआउट फॉर्म और इन ऑन स्क्रीन फॉर्म. एक मशीन असते ज्यामध्ये मॉनिटर कनेक्ट असतो आणि त्या मशीन्सला इलेक्ट्रोड असतात. ते इलेक्ट्रोड ह्युमन बॉडीला अटॅच केले जाते. ते इलेक्ट्रोड दोन पोझिशन्सवर अटॅच केले जातात. फर्स्ट इन लिम्स, सेकंड इन चेस्ट. टोटल लिम्सला 4 इलेक्ट्रोड अटॅच होतात, दॅट इज 2 इन आर्म्स, 2 इन लेग्स अँड 6 ऑन चेस्ट. हे इलेक्ट्रोड्स कनेक्ट राहतात ह्युमन बॉडी आणि त्याचं नेक्स्ट एंड कनेक्ट राहतं मॉनिटरला. ते इलेक्ट्रोड एक वेव्ह जनरेट करतात. त्या वेव्ज आपल्या बॉडीमध्ये पास होतात आणि त्यानंतर जे मॉनिटर असतं त्यामध्ये वेव्ज इन ग्राफिकल फॉर्म जनरेट होतात. त्यामध्ये 3 डिफरंट वेव्ज असतात, दॅट इज P वेव, QRS वेव अँड T वेव. P वेव हे स्मॉल अपवर्ड एलिव्हेशन असतं त्या आणि हे जे P वेव आहे ते आर्ट्रियल डिपोलरायझेशन जनरेट करतं. देन QRS कॉम्प्लेक्स मीन्स बेसिकली 3 वेव्स हे कॉम्प्लेक्स असतं. फर्स्ट स्लाइटली डाउनवर्ड जातं अँड देन कंटिन्यू शार्प राईट अपराईट एलिव्हेशन असतं. मीन्स पहिले स्टार्टिंगला दॅट इज Q वेव खाली असते, देन सडनली अपवर्ड एलिव्हेशन असतं. त्यानंतर जे एंड आहे तो सडनली डाउनवर्ड असतो आणि QRS कॉम्प्लेक्स आहे हे वेंट्रिकल डिपोलरायझेशन शो करतं. देन नेक्स्ट लास्ट इज T वेव. इट इज स्मॉल वाईड अपवर्ड एलिव्हेशन. आता QRS कॉम्प्लेक्स एंड होतो डाउनवर्ड वेवला आणि जो T वेव आहे तो अपवर्ड वेवनी स्टार्ट होतो आणि T वेव वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन शो करतं. या 3 वेव्समध्ये काही डिफेक्ट असेल तर तो मीन्स त्याच मोमेंटला इलेक्ट्रोकार्डिओग्रामनी डिटेक्ट होतो आणि त्यानंतर त्यात मीन्स हे जे आपण बघितलं या प्रोसेसेस थ्रू ते जे डिफेक्ट आहे तो क्युअर केला जातो. हे झालं आपलं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. दिस इज बेसिकली आपण BPच्या अंडरमध्ये शिकलो की BP प्रेशर काय असतं, मग त्यामध्ये डिफेक्ट आलं तर काय होतं आणि नंतर हार्टच्या सिस्टीममध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काही डिफेक्ट असेल तर तो इलेक्ट्रोकार्डिओग्रामनी डिटेक्ट केला जातो. लास्ट टॉपिक ऑफ अवर सर्क्युलेशन दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. खूप छोटा टॉपिक आहे, बेसिकली 3-4 लाईन्सचा. दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय असतं, दॅट इज लिम्फ वेसल्स, सम ऑर्गन्स अँड टिश्यू. एक लिम्फॅटिक सिस्टीम आपल्या होल बॉडीमध्ये वर्क करत असते. बेसिकली जे लिम्फ फ्लुइड आहे दॅट इज क्लिअर वॉटर. याचं जे कंपोजिशन आहे ते ब्लड सारखंच असतं, बट यामध्ये RBCs, प्लेटलेट्स आणि काही प्रोटीन अब्सेंट असतात. देन एक्सेप्ट दॅट होल कंपोजिशन इज लाईक ब्लड. हे क्लिअर असतं बिकॉज ॲब्सेंट ऑफ RBCs. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये लिम्फ वेसल्स थ्रू लिम्फ फ्लो होत असतं आणि आपली पूर्ण बॉडीची लिम्फॅटिक सिस्टीम या लिम्फ थ्रू वर्क करत असते. दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. सिलॅबसमध्ये लिम्फॅटिक सिस्टीमची डायग्राम आहे. आपल्या होल बॉडीमध्ये कशी काय वर्क करते मी ती डायग्राम प्रोव्हाइड करून देईल. देन नेक्स्ट इलेक्ट्रोकार्डिओग्रामची सुद्धा डायग्राम आहे, ती सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. सो दिस इज अ लास्ट पार्ट ऑफ रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन युनिट जो आज आपण कंप्लीट केला. स्टार्टिंग आपण रेस्पिरेशनच्या डेफिनेशननी केली होती. त्यामध्ये आपण कंप्लीट रेस्पिरेशन, रेस्पायरेटरी सिस्टीम, मेकॅनिझम, रेग्युलेशन, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम शिकलो, मग ब्लड वेसल शिकलो, मग लिम्फॅटिक सिस्टीमची इंट्रोडक्शन पाहिलं. देन एंडला लिम्फॅटिक सिस्टीम बघितली, ब्लड प्रेशर, मग त्यात काही डिफेक्ट असेल ते, मग त्याच्यावर काही इन्व्हेन्शन्स आहे दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा हार्ट ट्रान्सप्लांट. असे हे जे इन्व्हेन्शन्स आहे ते बघितले. दिस इज कम्स अंडर ऑल द सिलॅबस अँड युनिट दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हा युनिट 8 मार्क्ससाठी आहे बोर्डसाठी. मॅक्सिमम मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात ते या युनिटमधनं विचारले जातात. सो या युनिटमध्ये जे मोठे मोठे क्वेश्चन्स आहे जे मी प्रत्येक वेळेस शिकवताना तुम्हाला सांगितले दॅट इज हा क्वेश्चन ॲज अ मॅक्सिमम मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. ते प्रिपेअर करून ठेवायचे आणि हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहे यामधले MCQs विचारल्या जातात ते सुद्धा प्रिपेअर करायचे, लक्षात ठेवायचे.
सो आज आपण आपला 8 टॉपिक दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन कंप्लीट केला. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर नो मी इन कमेंट सेक्शन बिलो. दिस इज ऑल अबाउट द 8 टॉपिक दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. थँक्यू.